मंत्र्यांनंतर आता जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीही अखेर जाहीर करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीचं पालकमंत्री पद आलंय, तर अजित पवारांकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्री पद असणार आहे, तर एकनाथ शिंदेकडे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्री पदाची धुरा असणार आहे। पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली। आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। गडचिरोलीचे पालकमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे, पुणे बीडचे अजित पवार, तर जालन्याच्या पंकजा मुंडे। अमरावती, नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील, सांगली चंद्रकांत पाटील, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन। मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतील आशिष शेलार, मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, रायगडमध्ये अदिती तटकरे, तर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत असतील। सिंधुदुर्गमध्ये नितेश राणे, पालघरमध्ये गणेश नाईक, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, तर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, जळगावचे गुलाबराव पाटील, यवतमाळचे संजय राठोड, तर धुळ्याचे जयकुमार रावल। छत्रपती संभाजीनगरचे संजय शिरसाट, परभणीच्या मेघना बोर्डीकर, वर्धाचे पंकज भोयर, तर गडचिरोलीसह आशिष जयस्वाल। कोल्हापूरसह माधुरी मिसाळ, गोंदियाचे बाबासाहेब पाटील, अकोल्याचे आकाश फुंडकर, तर बुलढाण्याचे मकरंद जाधव पाटील हे पालकमंत्री असतील। धाराशिवमध्ये प्रताप सरनाईक, भंडाऱ्याचे संजय सावकारे, हिंगोलीमध्ये नरहरी झिरवाळ, नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे। लातूरमध्ये शिवेंद्रराजे भोसले, चंद्रपूरचे अशोक उईके, तर नांदेडमध्ये अतुल सावे यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यात देण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।